तुला? बघा, बिबवेवाडी कोंडवा रोडवर ईश्वर सर्व्हिस स्टेशन नावाचं बीपीसीएलचं पेट्रोल पंप आहे. माझ्या घराच्या जवळ असल्यामुळे मी दरवेळी तिथे पेट्रोल भरण्यासाठी जातो. पण मी नोटीस केलं की गेले काही महिने झाले तिथं पिण्याचं पाणी, टॉयलेट जे आहे ते खूप घाण अवस्थेत होतं आणि हवा तर तिथे जी फ्री एअर जी कस्टमरला मिळायला पाहिजे ती तिथे वर्षातनं 6 ते 8 महिने मिळत नाही. आणि त्यांनी ती जागा दुसऱ्या त्या पंचरवाला काहीतरी भाड्याने दिलेली असते आणि तो तिथून मग तुमचे 5,000 रुपये काहीतरी घेतो. ज्यावेळी मी याची तक्रार केली बीपीसीएलच्या संबंधित अधिकाऱ्याला, मी त्याला सांगितलं की बाबा गेले अनेक महिने हा त्रास सुरू आहे, टॉयलेट जे आहे ते त्याचा खूप भयंकर वास येतो आणि तिथे लेडीज सोडा जेंट्स पण जाऊ शकत नाही. तर अशा या गोष्टी मी त्याच्या निदर्शनास आणून दिल्या. जवळपास 10 ते 12 दिवस त्याच्याशी फॉलोअप घेतल्यानंतर त्यांनी ऑडिट केला आणि ऑडिट करून जवळपास त्या पेट्रोल पंपाला, जो नितीन ईश्वरलाल शहा याच्या नावाने आहे, त्याला 60,000 रुपयाचा दंड लावला. त्या ऑडिटमध्ये त्याला अनेक बाबी समोर आल्या. त्याच्यामध्ये त्यांच्याकडे जे मेडिकलचे जे मेडिसिन्स आहेत त्या पण भरपूरशा एक्सपायर झालेल्या होत्या. हवेसाठी तिथे अटेंडंट नव्हता तर त्याच्यासाठी 10,000 रुपयाचा दंड केला. तिथल्या पेट्रोल पंपचे जे स्टाफ होते त्यांचा ड्रेस कोड नव्हता त्यासाठी 25,000चा दंड केला आणि त्यांचे शूज वगैरे आहेत त्या संदर्भातही त्यांना 25,000 रुपयाचा दंड केला. असं टोटल 60,000 रुपयाचा हा भरघोस दंड जो आहे तो पेट्रोल पंपच्या मालकाला करण्यात आलेला आहे. ह्याच्यातनं एकच गोष्ट निदर्शनास येते की बेसिकली काय की आपल्याला काही गोष्टी कंपन्यांच्या तर्फे आणि की पेट्रोल पंपच्या ज्या कंपन्या आहेत त्यांच्यातर्फे फ्रीमध्ये दिल्या पाहिजेत आणि तो आपला अधिकारी आहे. परंतु जर आपण बघितलं तर पुणे शहरात किंवा जिल्ह्यात बघा, जवळपास कुठल्याही पेट्रोल पंपावर या बेसिक ज्या सुविधा आहेत त्या सुद्धा आपल्याला मिळत नाहीत.